लक्षवेधी सूचना क्रमांक 447 चालू. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, या ठिकाणी जे लक्षवेधी मांडलेले आहेत त्या अनुषंगानं आता राज्यामध्ये यावर्षी पावसाचं परिमाण फार कमी आहे. एल निनोच्या प्रभावामुळे अनेक भागामध्ये अजून जून संपत आला तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पेरण्या झालेल्या नाही आहेत आणि उशिरा पेरणी झाल्यामुळे यावर्षी एकंदरीत उत्पादनावरती सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे आणि म्हणून निश्चितच शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये या राज्यातला उशिरा पाऊस येत असल्यामुळे यावर्षी सापडलेला आहे. काही भागामध्ये खताची टंचाई कृत्रिमरित्या निर्माण केली गेलेली आहे. अनेक ठिकाणी लोक खतासाठी लाईन लावून दुकानदारांच्या दारामध्ये उभा आहेत. परंतु उत्तरामध्ये मंत्री महोदय जर बघितलं तर आपल्याकडे खताचा पुरेसा साठा जवळजवळ 43 ते 44 लाख मेट्रिक टनापर्यंत उपलब्ध आहे असं आपण उत्तरामध्ये म्हटलेलं आहे. आपल्याला खत लागत आहे 48 लाख मेट्रिक टन. जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खत आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना युरिया असेल, DAP असेल हे का मिळत नाही या संदर्भामध्ये जिल्हा पातळीवरती आपले कृषी अधिकारी नेमके काय करत आहेत. अनेक दुकानदार बच्चूभाऊला माहित आहे की बाहेर बोर्डच लावत नाहीत की माझ्याकडं खत किती मी खरेदी केलेला आहे, किती खताचा माझ्याकडे सभापती महोदय स्टॉक आहे हे लिहिलं जात नाही आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं खत संपलंय म्हटलं की शेतकरी हताश होते. अनेक दुकानदार सभापती महोदय एक युरियाचं पोतं घ्या आणि एक इतर औषधाची बॉटल तुम्ही त्या पोत्याबरोबर घ्या. युरियाचं पोतं 1000 रुपयाला, केमिकलची बॉटल 1200 रुपयाला. ती केमिकलची बॉटल बच्चूभाऊ कोणच वापरत नाही शेतकरी, कधीही कुठं पिकावरती फवारणी करत नाही. आणि अनेक वेळा आम्ही शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं की शेतकऱ्याला जर गरज नसेल तर ती केमिकल औषध शेतकऱ्यानं का घ्यावं याच्या बाबतीमध्ये काहीतरी राज्याचे कडक धोरण असणं गरजेचं आहे. मंत्री महोदय, आपण कारवाई कुणावर करतो या संदर्भामध्ये? दुकानदाराच्या वरती करतो. कारवाई या केमिकल ज्याने निर्माण केलेले आहे त्या कंपनीवरती आपण कारवाई केली पाहिजे, पण त्या कोणत्याही कंपनीवरती त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही. आणि म्हणून निश्चितपणानं खताचा पुरवठा योग्य कसा होईल या दृष्टीतनं आपण काहीतरी प्लॅन आखून शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यामध्ये किती खत आलेलं आहे, दुकानदाराच्याकडे किती आहे हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं, सभापती महोदय, या राज्यामध्ये गंभीर बाब एक अशी माझ्या निदर्शनाला आली की अनेक कंपन्या बोगस नाव धारण करून खताची विक्री राज्यामध्ये करत आहेत. त्या पोत्यावरती 1744 10-20-20 असं लिहिलेलं असतं, परंतु आत मात्र ते खतच नसतं. हे वरिष्ठ पातळीपर्यंत सगळ्यांना माहित आहे, आयुक्तापर्यंत सगळ्यांना माहित आहे. आता माझ्याकडे महाजित नावाची कंपनी आहे, त्याच्या पोत्यावरती सभापती महोदय 174400 NPK छापलंय. पण ज्यावेळी शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये ते पोतं खरेदी केलं त्यावेळी त्याच्यामध्ये त्या दर्जाचं खत नव्हतं आणि मी एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये तक्रार सुद्धा केली. कृषी मंत्र्यांनी बैठक घेतली, पण त्या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झाल्याचं मला दिसून येत नाही. बियाणाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. एनओजे 108 सोयाबीन ही कुठली कंपनी आहे ह्याचा काही पत्ता नाही. याच्यातलं सगळं बियाणं बोगस आहे. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. दुसरा, ग्रीन लिम्का ॲग्रो जेनेटिक ही बियाणाची कंपनी आहे, BDNA 711 आहे, पूर्ण बोगस बियाणं आहे. परंतु याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. भूमीला
नावाचं खत आहे. आता हे कुठल्या भूमीला ह्याचा लाभ होतोय पता नाही. या खताची बॅग मी स्वतः घेतली. याच्या संदर्भामध्ये मी कृषी मंत्र्याकडे तक्रार केली भाई, कारण शेतकरी शेवटी आम्हाला विचारतो, गावात गेलं की सांगत असतात, पण याच्यावर कोणती कारवाई नाही. ह्याचा मालक कोण आहे, ह्याला मान्यता कोणी दिली, याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही माहित नाही. महागुजरात सीड्स सुदर्शन चक्र याने तर सभापती महोदय कीट रोगापासून संरक्षण, उच्च उत्पादन क्षमता, लवकर येणारं वाण, फुलगळती कमी होणार, एवढं छापलंय. आता या बियाणावरती गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी घातलेल्या होत्या, पण याच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. महागुजरात सीड्स आहे MG 351. मी एवढ्यासाठी हे सगळं सांगितलं कारण बच्चू भाऊ आपल्याकडे आता मोठा प्रश्न उभा राहिलाय HTBT बियाणाचा. विदर्भामध्ये सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये जवळजवळ 80% शेतकरी HTBT बियाणाची पेरणी करत आहे. HTBT बियाणं हे तनशील आहे, अधिक उत्पादन देतं आणि गेली 2-3 वर्ष विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी झाल्या, मराठवाड्यामध्ये पेरणी झाल्या. इथं मात्र सभापती महोदय ह्या बियाणावरती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बंदी आहे. पेरणी इतर जगामध्ये ह्याला मान्यता आहे. अधिक उत्पादन देणारं बियाणं आहे. शेतकरी मागणी करतोय की या बियाणाला मान्यता द्या. एकरी उत्पादन याचं आत्ताच्या सोयाबीनचं 10 क्विंटल असेल तर त्याचं 15 क्विंटल आहे, दीडपट आहे. पण त्या HTBT बियाणाला मान्यता तर दिलीच जात नाही. पण ते बियाणं जर शेतकरी पेरायला लागला तर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होतात. मग हे बियाणं येतं कुठून? त्या कंपनीवर जावा ना गुन्हा दाखल करायला. हाय काय हिंमत बघू तुमच्यात. म्हणजे ती कंपनी राजरोसपणानं मोठ्या प्रमाणामध्ये बियाणं विकती. गुन्हा कुणावर करायचा? शेतकऱ्यावर. हात कुणाला घालायचा? शेतकऱ्याला. अरे त्याचा काही दोष आहे बिचाराचा? तो का बियाणं पेरायला लागला? तुम्ही कृषी मंत्री आहेत, तुमचे कृषी विद्यापीठ हे का अशा पद्धतीचं बियाणाचं संशोधन करत नाहीत? हे का अधिक उत्पादन देणारं बियाणाचं संशोधन करत नाहीत? म्हणजे या पांढऱ्या हत्तीला सरकारच्या पैशातनं पोसायचं आणि जिथं चांगलं उत्पादन देणारं बियाणं बाजारात आलं तर शेतकऱ्यानं घेतलं तर काय चुकलं? आणि म्हणून माझं कृषी मंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही आता म्हणणार आहे ते बियाणं असं आहे त्याच्यावर बंदी आहे, नाही चालणार. शेतकऱ्या एवढा मोठा शास्त्रज्ञ दुसरा कोणी नाही. जर शेतकऱ्यानं त्या बियाणांना 100% पसंती दिली असेल, आणि भाई मी चॅलेंज देतो, आज विदर्भामध्ये HTBT बियाणं 90% शेतकरी पेरणी करतोय. 90%. काय करणार आहे तुम्ही? त्याचं जाऊन शिवारातलं ते सगळं उगवलेले जे काही जिपराचं आहे पीक आहे ते काय तुम्ही जप्त करणार आहे? सगळ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे? केंद्राकडं एक नाही प्रश्न आहे, हे महत्वाचा आहे आता. आणि केंद्राकडे एक शिष्टमंडळ घेऊन जावा आणि केंद्राला आपण त्या ठिकाणी सुचवूया की बाबा या बियाणाला तुम्हाला मान्यता द्यायला पाहिजे. दुसरं सभापती महोदय, 27 जैविक प्रश्न उत्पादक पहिला वाला तो प्रश्नच होता ना. यस सर. सभापती महोदय, 27 जैविक उत्पादक हे काय उत्पादन आहेत खतामध्ये आहेत, त्याच्यावर निर्बंध घातले गेलेले आहेत. त्यांची 350 उत्पादन आहेत, त्याच्यावर निर्बंध आहेत. निर्बंध असताना ते बाजारामध्ये विकली जात आहेत. आता न्यायालयानं, ॲडव्होकेट काळे नावाचे चळवळीतल्या कार्यकर्ते न्यायालयात गेले. न्यायालयानं आदेश दिला श्रीरामपूरला की याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि मग कारवाई केली. म्हणजे शेतकरी न्यायालयात गेल्यावर जैविक उत्पादक जे आहेत त्याच्यावर कारवाई होती. अनेक राज्यभर ती विकली जात आहेत. याच्यामध्ये एक मोठी साखळी आहे. जिल्ह्याचा कृषी अधीक्षक पासून आयुक्त कार्यालयापर्यंत ही एक मोठी साखळी आहे, चेन आहे. एवढी
उत्पादन बेकायदेशीरित्या बंदी असणारी विकली जात आहेत आणि त्याच्यावर कुणाचंही धारबंद निर्बंध नाहीत. म्हणजे चाललंय काय? म्हणजे शेतकऱ्याला चांगलं बियाणं द्यायचं नाही, शेतकऱ्याला चांगलं खत द्यायचं नाही, बंदी असलेली औषधं बाजारात आणायची, बंदी असलेले खतं बाजारात आणायची आणि त्याच्या माध्यमातून मलिदा गोळा करायचा. कारण यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आहे. अशा पद्धतीनं काळा बाजार या राज्यामध्ये बियाणामध्ये खतामध्ये चाललाय. त्याच्यावर कुठंतरी निर्बंध आणणं मंत्री महोदय अत्यंत गरजेचं आहे आणि याबाबत शासनानं ठोस निर्णय घ्यावा. दुसरं एकच मिनिट की जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या पीक कर्ज सोसायटीच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये करत आहेत, पण अनेक ठिकाणी सोसायटीला शेतकऱ्यांना सभासद करून घेतलं जात नाही निवडणुकीच्यासाठी. मग हे शेतकरी नॅशनलाइज बँकेमध्ये जात असतात. मला सभापती महोदय निदर्शनाला आणून द्यायचं आहे, आतापर्यंत पीक कर्ज राज्यामध्ये 44% वाटप झालंय, फक्त 44%. आणि म्हणून मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की जर तुम्हाला 46% 50%पेक्षा जास्त शेतकऱ्याला अजून पीक कर्ज मिळालेलं नाही. दुसऱ्या बाजूला कर्जमाफीची आपण घोषणा केली, ते कर्जमाफीचं पैसे न आल्यामुळं सोसायटीवाले बँकवाले त्याला सांगत आहेत पहिलं भरा आणि मग तुम्हाला आम्ही नवं कर्ज देतो. त्यामुळं पेरणीचं संकट सुद्धा शेतकऱ्याच्या समोर उभा राहिलेलं आहे. आणि मला कृषी मंत्री महोदयांना एक विनंती करायची की राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. नेमकं कोणतं संशोधन करतात, ते काय संशोधन करतात त्याची एकदा श्वेतपत्रिका काढा. कारण मी बी कृषी मंत्री राहिलो होतो, इथं बच्चूभाऊ बी मंत्री राहिले, तर आपण अधिकारी ब्रीफिंग करते त्याच्यावर चालतो आणि आपल्याला वाटतं की राज्य सगळं सुखा समाधानानं चाललंय. तर मी कृषी मंत्री होतो, मलाच कळलं नाही शेवटपर्यंत की हिने कोणतं संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्याच्यावर एक श्वेतपत्रिका आपण काढावी की नेमकं संशोधन करावं लागेल आपल्याला. आता माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सदाभाऊ खोत यांनी जे लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर उत्तरामध्ये लक्षवेधीच्या प्रत्येक प्रश्नाचा विस्तृत उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. माझी सभागृहाला देखील विनंती आहे की आपण लक्षवेधी आहे एल निनोच्या प्रभावामुळे जी काही परिस्थिती वर्तमान निर्माण झाली आहे त्याच्यावर राज्य सरकारने करायची उपाययोजना. सन्मान्य सदस्य सदाभाऊ खोत यांनी काही प्रश्न सभागृहात उपस्थित केले, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे रासायनिक खताच्या उपलब्धतेनुसार आणि बियाण्याच्या उपलब्धतेनुसार. आणि मी उत्तरात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न होता की कर्जाच्या संदर्भात रासायनिक खताची यावर्षी एल निनोचं जे संकट आहे ते सर्व परिस्थिती आणि युद्धजन्य जी परिस्थिती होती त्यावर सर्वात पहिले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 20/4/2026 एक बैठक घेतली राज्याची पूर्ण. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या खरीप आढावा सभाची बैठक घेतली जी 31 मे 2026 झाली. त्यात पूर्णपणे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन आपण केलेलं. माननीय केंद्रीय मंत्री महोदयांनी देखील बैठक घेतली आणि जे काही उद्भवणारे प्रश्न आहे, एक रासायनिक खते, दुसरं बी बियाणे उपलब्धता, तिसरं पेट्रोल डिझेलची किंवा इंधनाची जी टंचाई आहे ते, चौथा प्रश्न आहे पाण्याची पातळीच्या संदर्भामध्ये, त्यानंतर लिंकेजच्या संदर्भामध्ये आणि त्यानंतर कर्ज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये. या प्रत्येक प्रश्नावर पूर्णपणे राज्य सरकार गंभीर असून माननीय मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मी आणि सर्व विभागाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये पूर्णपणे आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आपण जे प्रश्न उपस्थित केले ते थोडेसे लक्षवेधीपेक्षा वेगळे आहे. कारण जे आपण ज्या पद्धतीची तक्रार दिली, राज्याने व्यवस्था काय काय केली आहे ते मी प्रथमतः आपल्याला सांगतो की बियाण्याची आपल्याला भरपूर उपलब्धता या ठिकाणी आपण 1.5 पटीने उपलब्धता करून ठेवलेली आहे. रासायनिक खताची जेवढी गरज, एक मला उत्तर देऊ द्या. मंत्री महोदय नाही, मंत्री महोदयांचा होऊ द्या ना, मग बोला. उत्तर तर देऊ द्या. अजून उत्तरच नाही झालं, हरकत कशी घेणार. रासायनिक खताच्या संदर्भामध्ये आपण आपली एक एसओपी असते की या महिन्याला आपल्याला किती लागते, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला उपलब्धता या ठिकाणी आपण केलेली आहे. बियाण्याच्या संदर्भामध्ये बोगस बियाणे होणं म्हणून आपण जे सारथी पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र देशामधला पहिलं राज्य आहे, त्याची सदाभाऊला देखील माहिती आहे की आपण आपला मॉडेल आता इतर देशातील राज्य या ठिकाणी फॉलो करत आहे. आपण
जी लिंकेज होतो त्या लिंकेजच्या संदर्भामध्ये आता ज्या ठिकाणी आपण अनुदानाचे खत विकतो त्या ठिकाणी आता इतर खताला विकण्याला बंदी आपण घातलेली आहे. एक कठोर निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे यावर्षी अशा पद्धतीची लिंकेजची तक्रार अजिबात प्राप्त नाही आहे आणि आपण पूर्णपणे लोकांना नंबर दिलेले आहे. आपला पूर्ण कृषी विभाग या ठिकाणी कार्यरत आहे आणि अशा पद्धतीची कुठली तक्रार आली मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. कारवाईच्या संदर्भामध्ये खूप डिटेल कारवाई आहे. या संदर्भामध्ये किती पोलीस केसेस दाखल झाल्या, किती परवाने निलंबित केले, किती कोर्ट केस दाखल केले, किती साठा जप्त केला, पूर्णपणे मागच्या वर्षीचा महाराष्ट्रावर झालेली कारवाई एक खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली. त्याची मी माहिती वाटल्यास सदस्यांना देतो आणि सभागृहात ठेवतो. पूर्ण वाचून मी आपल्याला या ठिकाणी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु उत्तरामध्ये देखील आपण लक्षवेधीचं उत्तर जर सभागृहाच्या सर्व सदस्यांनी वाचलं तर या संदर्भामध्ये राज्य शासनाने पुरेपूर सर्व जे काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्या परिस्थितीला अनुसरून सर्व ॲडव्हान्समध्ये सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. पाऊस यावर्षी पेरणी कमी झालेली आहे. या महिन्यात पाऊस कमी झालेला. आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की पेरणी थोडी लेट करा म्हणून थोडासा कर्ज पुरवठा कमी असेल. परंतु कुठल्याही शेतकऱ्यांच्या या संदर्भामध्ये अशा पद्धतीची तक्रारी सध्या नाही आहे. आणि जर असेल आणि जे काही बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये माननीय सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी जी तक्रार सभागृहात उपस्थित केलेली आहे त्या सर्व संदर्भामध्ये त्यांनी निश्चितपणे तक्रार द्यावी. त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या सर्व प्रश्नाचं निराकरण करण्यात येईल आणि त्यांचं समाधान करण्यात येईल. चौथा प्रश्न त्यांचा होता की विद्यापीठांनी केलेले संशोधन. आपल्या राज्याचे चारही कृषी विद्यापीठांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. नवीन संशोधन केलेलं आहे. राज्य सरकारचा कृषी विभाग माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या पूर्ण विषयावर सातत्याने आपण सर्व विद्यापीठाचे आढावा या ठिकाणी घेतलेले आहे. विद्यापीठाला भेटी आपण दिलेल्या आहे आणि विद्यापीठांनी कुठल्या पद्धतीचं संशोधन केलेलं आहे याची पुरेपूर माहिती लिखित स्वरूपात मान्य सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येईल आणि आपण म्हणाल तर सभागृहात देखील या ठिकाणी. सन्मान्य सदस्य बच्चू कडू यांनी जे मुद्दे उपस्थित केले आणि सदाभाऊ खोत यांचं एक उत्तर आलं होतं एसटीपीटी बियाण्याच्या संदर्भामध्ये. पहिले मी सदाभाऊ खोतचा एक प्रश्न अनुत्तरित राहिला त्याचं उत्तर देतो की एसटीपीटी बियाण्याच्या संदर्भामध्ये तो विषय केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे अजून त्यांची अनुमती प्राप्त नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्याला अलाव केलेलं नाही आहे आणि देशातील कुठल्या राज्यामध्ये ते अलाव नाही आहे. या संदर्भामध्ये दुसऱ्या राज्यातून जे बियाणं उपलब्ध केलं जाते त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे राज्य शासनाने देखील तक्रार केलेली आहे आणि जोपर्यंत आपल्या व्यवस्थेनुसार आपण परवानगी मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं बियाण्याला परवानगी देणं अनुज्ञेय नाही आहे. सन्माननीय सदस्य बच्चू कडूंनी या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित केले त्यांना देखील कल्पना आहे की आपण यावर जे शेतकऱ्यांच्या ज्या लिंकेजच्या तक्रारीमुळे आम्ही देखील खूप वैतागून गेलो होतो मागील वर्षी आणि त्याच्या पूर्वीच्या वर्षी. आम्ही देखील लोकप्रतिनिधी आमच्याकडे देखील अशा पद्धतीच्या तक्रारी येत राहतात. ही बाब सत्य आहे की या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या समाजातील काही असे घटक असतात की जे अशा पद्धतीचं कृत्य करतात आणि त्यांनी ते लिंकेजच्या संदर्भामध्ये जे तक्रारी होतं यावर्षी मी आपल्याला उत्तरातच सांगितलं. आणि दुसरं महत्त्वाचं की यावर्षी 2 जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर फर्टिलायझर सेल करण्याच्या संदर्भामध्ये एक नवीन फ्रेमवर्क ऑफ फर्टिलायझर सेल हे पर्थदर्शी प्रयोग आपण महाराष्ट्रात दोन जिल्ह्यात यावर्षी केलेला आहे आणि त्यामध्ये QR कोडद्वारे खरेदी करण्याची आपण या ठिकाणी एक नवीन सिस्टम 2 जिल्ह्यात पायलट बेसिसवर केलेला आहे आणि बाकी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये यावर्षी पहिलाच वर्ष आहे की आपण अशा पद्धतीची तरतूद केली आहे की त्या ठिकाणी सबसिडीच्या खतं ज्या ठिकाणी विकतो त्या ठिकाणी इतर खतं विकण्याची तरतूद या ठिकाणी नाही आहे. बोलण्यासाठी आपण जरी कापून टाका आतळ्या काढून टाका अगर बोलणं हा विषय वेगळा आहे परंतु नाही परंतु सभापती महोदय पूर्ण उत्तर देऊ द्या. नाही मला उत्तर मला कंप्लीट करू द्या ना. नाही ही पद्धत बरोबर नाही. सभापती मंत्री महोदयांचा उत्तर होऊ द्या. बच्चूजी एक मिनिट. प्रश्न असा आहे की जे रासायनिक खताच्या संदर्भामध्ये किंवा बियाण्याच्या संदर्भामध्ये जे उपलब्धतेचा प्रश्न आहे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण दरवर्षीपेक्षा ॲडव्हान्स व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये जे कंझ्युमर कोर्टचा विषय आहे तसे मी उत्तर देतो की ही बाब सत्य आहे की एकदा पहिले तर आता सर्व शेतकऱ्यांना आपण विनंती केली आहे की त्यांनी सारथी पोर्टलवरील बियाणे या ठिकाणी घ्यावं. काही अशा पद्धतीने जेव्हा
बोगस बियाण्याच्या तक्रारी येतात तेव्हा त्या शेतकऱ्याला आपण सांगतो की कंझ्युमर कोर्टात जा. आणि म्हणून आम्ही आता यावर्षी इनफॅक्ट त्याच्यावर अभ्यास सुरू आहे की कंझ्युमर कोर्टात जाऊन शेतकऱ्याला न्याय मागण्यापेक्षा आपण सरकारच्या मार्फत अशी कुठली व्यवस्था उभी करू शकतो की ज्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला कोर्टात जाऊन न्याय मागण्यापेक्षा डायरेक्टली त्याला आपल्याकडे कशी अथॉरिटी निर्माण करून त्याच्यावर त्याला कम्पेन्सेशन कशा पद्धतीने देता येईल ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. आपले काही सजेशन या संदर्भात असतील तर आपण निश्चितपणे द्या. शेवटी तुम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात आणि या संदर्भामध्ये आपल्या काही सूचना असतील तर आपण निश्चितपणे द्या. ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मी यापूर्वी देखील सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की आपण अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करू आणि विभागाला देखील अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे की अशा पद्धतीची एक व्यवस्था आपण या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे की तक्रार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी कंझ्युमर कोर्टात जावं आणि कंझ्युमर कोर्टात गेल्यानंतर मग त्याला मात्र न्याय मिळत नाही आणि त्याला फार विलंब लागतो आणि जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड होतो. आणि यासाठी देखील राज्य शासन याबाबद्दल विचार करत आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की उपलब्धतेच्या संदर्भामध्ये ही कृषी विभागाची जी चर्चा झाली त्यामध्ये मी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. परंतु ही लक्षवेधी ज्या कारणासाठी उपस्थित केलेली आहे त्या कारणासाठी ते उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यावर आपण उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आपण पुन्हा माझे सभापती महोदय आपल्याला देखील विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये सविस्तर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तरी देखील सन्मानित आता तक्रारी येणार नाही का? एखादी अनुचित किती कायदे आपण केलेत अनुचित घटना घडणार नाही का? किती कायदे केले तरी काही खून दरोडे किंवा हे करणार नाही का? व्यवस्था करणारे लोक असे करत असतात. परंतु प्रत्येक वेळी यावर्षी बियाण्याच्या संदर्भामध्ये रासायनिक खताच्या संदर्भामध्ये कधी नव्हती ती व्यवस्था यावर्षी राज्य शासनाने केलेली आहे. तरी देखील एखादी अशी घटना घडली तर शासनचं पूर्ण व्यवस्था अलर्ट मोडमध्ये आहे. लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्राचे सर्व. आपण कुठली तक्रार द्यावी तर शासनाच्या स्तरावर आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहोत. लगेच आपल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. संजय खोडके. महोदय